नमस्कार. मी महेश वालावलकर. मी ग्रामस्थ, सौराळ ग्रामस्थ. प्रथम आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि या सभेचे अध्यक्ष त्यांना नमस्कार करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय मांडवर म्हणजे वायस आहेत, त्याचप्रमाणे पाचाळीस आहेत, पकुश आहेत, कधी आणि आपले वाईलकर सगळ्यांना मी नमस्कार करून की माझं सगळ्यांना मिळून अधिक प्रगत करतो प्रयत्न करू. बघा माझ्या ते कधी बघूया काय होतं ही आपण जे काही आयोजन केलं तर समर्थ कशाला समर्थक तर शिवलिंगाला. शिवलिंग म्हणजे कोण? देव, महादेव. मला वाटतं देवाला समर्थन करण्याची पहिलीच वेळ असेल, कारण व्यक्तीला समर्थन करावं लागतं, संस्थेला समर्थन करावं लागतं, पण एका शिवलिंगाला समर्थन करावं लागतं हे आपलं दुर्दैव आहे. बरोबर ना? अरे देवाला आपण समर्थन करणारे आपण का करावं लागतं सर्वांना माहीत. आता आपण मुख्याला समर्थ आपलं रुद्रनाथ फाउंडेशन 31 जानेवारी 31ला ते लोक आले, ते त्याची स्थापना घेतली, शिवलिंगाची स्थापना झाली. शिवरात्रीला मी शिवरात्रीला गेले होतो, ते शिवलिंग होतं, मी नमस्कार केला. आपला त्याचा तेवढाच केलेला आहे, त्या देवा करायचं मन होतं जरा आवडलं. त्यानंतर दरवर्षी काही त्यांची महाशिवरात्र होती, दरवर्षीप्रमाणे आपण जात होतो, वय नमस्कार करत होतो, महाप्रसाद होत्या, महाप्रसाद आपण घेत होतो, सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. पण अचानक म्हणजे त्यांनी यावर्षी जानेवारीला एक स्फटिक मोठ्या स्वरूपात त्याची स्थापना केली आणि मग मीडियावरती प्रसारित झालं. लोकांचं, पर्यटकांचा ओघ सुरू झाला. साहजिकच काही लोकांना ते दिसायला लागलं की पर्यटक येत आहेत, त्यामुळे त्यांनाही शंका आली आता शिवरात्र येते तर ते म्हटलं की गर्दी होणार. त्यावेळी त्यांनी आम्हाला आमच्या मंडळाला पत्र दिलं की आता हा जो काय शिवरात्रीचा जो काही उत्सव आहे त्यावेळी गर्दी होणार आहे. त्या गर्दीचा ओघ थांबवण्यासाठी म्हणजे त्यांना नियंत्रित करण्यासाठी आम्हाला मदत करा असं त्यांचं पत्र आलं आम्हाला. साहजिकच आलेल्या पत्राचा दुसरा आम्ही मिटिंग लावली. त्या मिटिंगच्या स्वरूपात आम्ही त्यांना सांगितलं आमच्या ग्रामस्थांनी जे कोणी युवक तिकडे जाण्यासाठी तयार असतील त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करा. त्याप्रमाणे काही लोक गेले, स्वयंसेवक म्हणून काम केलं. ठीक आहे, पण सर्व नसीब होतो. त्यानंतर काही लोकांनी तिथे तो कार्यक्रम होता कामा नये त्यासाठी बरेच प्रयत्न केले. का केले, कशासाठी केले काय माहीत, पण गुन्हेगार आता त्यांच्यावर आरोप केले जात आहे. हे आरोप सिद्ध करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात नाही आहे. आणि लक्षात ठेवा, खोटे आरोप आहे. हे खोटे आरोप त्यांना सिद्ध होऊ शकत नाही आहेत, म्हणजे पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याच्याकडून काहीही शक्य स्वरूपात त्यांना पुरावा देता येत नाही आहे. म्हणून ते काय करतात, आज एक उद्या एक असं वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या खोटे पुरावे राहतात. लक्षात ठेवा, खोटं जे असतं ना की लवकर पसरते आणि जे सत्य असतं ते लवकर बाहेर येत नाही आहे. आणि एक विचार करा, एखाद्या व्यक्तीने या मंदिराला समजा देणगी दिली 1 लाख रुपये, तर ती लोकांच्या जास्त लक्षात येणार. सांगितलं का लोक विसरून जातात. पण समजा एखाद्या माणसाने उद्या इथे आमची फंड फेरी कोरडी 10,000 रुपयेच दिले, केवढी मोठी कुंभाबुई. कारण का ती चोरी आहे, ते खोटं आहे, ते खोटं लवकर पसरतं. तेच सोंग आलेलं आहे. खोटं झपाझप असं पसरतं आहे आणि लोकांना खोटं समजतात. ॲक्च्युअल लोकांना त्याविषयी काहीही माहीत नाही आहे, पण ते खोटं पसरवण्याचा जोरदार धंदा सुरू केलेला आहे. पण तसं नाही आहे. लक्षात ठेवा, इथले जे आम्ही ग्रामस्थ आहोत सर्व लोक सुशिक्षित आहेत. सर्व लोक आपापल्या धर्मधंद्यात अति व्यवस्थित असतात आणि आम्ही इथे 100 मीटरमध्ये
उदाहरणार्थ फाउंडेशनचं ती काही स्थापना केली त्यामधून 100 मीटरमध्ये आम्ही राहतो. आणि जर काही त्यांनी असं केलं असतं तर पहिलं आमच्या निदर्शनात आलं असतं आणि असं जर निवेदन आलं असतं तर आम्ही निश्चित त्यांना तिथे कधी केला असता. पण असं कुठच्याही प्रकारचा प्रकार 5 वर्षात न झालेला असताना उगाच आगळवणं उडवणं हे असं करतायत तसं करतायत असं कुठचाही प्रकार आमचे निदर्शन झालेला नसताना परत परत तेच खोटं असं ठरवलं जातं आहे. आणि ह्यासाठी आम्हाला हे समर्थन द्यावं लागतं की इथे खोटं काही होत नाही. कारण हे जे खोटं कसं होत आहे ते होत आहे का त्यांच्यावर जे चिखलफेक होते त्यांचे चिंतोडे आमच्या वाडीवर होत आहे आणि हे चिंतोडे आमच्या उडवले आहे का तुम्हाला सगळं वाटतंय ना. मग याचं समर्थन झालंच पाहिजे. आणि खोटे चिंतोडे उडवताना ते आमच्यावर उडत आहे. आपले पोरं सुशिक्षित आहेत. आपले लोक जायचं इथे जो कलिंगड व्यवसाय जो बागाचा व्यवसाय होतो इथे 2 कोटीचं कलिंगड उत्पादन होतंय. तुम्ही विचार करा 2 कोटीचं कलिंगड उत्पादन शेतकरी आहे. या आमच्या वाडीत 2 शेतकरी मुख्यमंत्री सन्मानित प्रमाणपत्र घेतलेले आहेत. अशा आमच्या चांगल्या वाडीमध्ये तुम्ही का असं पसरवता विष वेश्या व्यवसाय गर्द आणि काय किंद म्हणजे काय चक्के अशा प्रकारचे म्हणजे जे आपल्याला माहीतच नाही आहे ते तुम्ही खोटे आरोप का करताय सांगा. परत त्याचे पुरावे देऊ शकत नाही आहे. परत 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 खोटं सांगून खोटं रडत राहायचं. आम्ही बघतोय काय तुम्ही पुरावे द्या आम्ही मग तुमच्यासमोर बघते काही पुरावा देऊ शकत नाही. अशा त्याच ती शिवरात्रीनंतर गावामध्ये सभा जाहीर केली. आम्ही आमची मित्रमंडळी म्हटलं जाऊया घरासभेला गेलो. चला गेलो. हाच प्रश्न की सावरवाडी येथे समांतर केंद्र स्थापन झालेलं आहे आणि ते आम्हाला नको आहे. म्हणजे का रे बाबानो आताच का झाले त्याला लिंगाची स्थापना तर 21 झाली. मी म्हटलं 26 झाला लिंगाची स्थापना तर म्हटलं 21ला झालेली आहे. या आता तर 26 आलं आता पण तुम्ही झाले झाला नाही काय स्पोर्टिंग नव्हतं म्हटलं कोण म्हणतं 21 होता म्हटलं पाया पडून आणलं नाही. 21ला मी गेलो होतो मी नमस्कार तिकडून घेऊन आलो तिथे स्फटिकच होतं. बरोबर आहे मी खोटं बोलतोय ना. खोटं बोललो ना तुम्ही इथेच सांगायचं स्फटिकच होतं ना. मग का लोक खोटं कसं होत आहे. बरं ठीक आहे हे झालं. दुसरा त्यांचा प्रश्न काय प्रश्न शिवरात्र दुसरी होत आहे का बाबा दुसरी शिवरात्र होते म्हणजे काय होत आहे. गावात रामनवमी किती होत आहे माहिती आहे का. 3 ते 4 ठिकाणी रामनवमी होते. त्याचा अर्थ तुम्हाला होत नाही का शिवरात्रीच का होतो. बरं ते करतायत त्याच्या खाजगी बचत करतायत. आपलं काय होतं आहे तुम्ही रामनवमीला कधी केलं होता का नाही. मग शिवरात्रीचंच काय अडचण होते तुम्हाला बरोबर ना. तिसरा प्रश्न समांतर शिवलिंग स्थापन झालं असं म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे गावात आणखी लिंग आहेत पण हे लोक दबून ठेवतात सांगत नाही आहेत. खरी माहिती मी सांगतो तुम्हाला आहे की नाही. मग तुम्हाला माहिती आहे ना. मग समांतर लिंगाचा प्रश्न काय येतो ह्या लोकांना माहीत नाही आहे का आहे ना माहिती. म्हणजे बघा खोटं किती पसरवलं ते बघा. आमच्या समोरही खोटं मागाहूनही खोटं समोर तुम्ही कुठेच बोलताय. बरं हे झालं नेमकं आम्हाला तुम्ही सांगितलं तुम्ही जर तुम्हाला त्या याच्यावर सह्या करायच्या नसतील तर तुम्ही कुठून जावा. आता तुम्ही बसले होते कुठे महादेव मंदिरात म्हणजे मीटिंग होती महादेव मंदिरात. महादेव मंदिर हे सर्वांचं होतं. एक वेळ नाही 2 वेळ नाही 3 वेळा त्यांनी कुठे उठून जा असं तो बघतो वापरमध्ये. आता सांगा एखाद्या माणसाने आम्हाला अशा मंदिरात उठून जा असं कसं पण कितपत योग्य वाटतं तुम्हाला. आणि गेलो ठीक आहे उठून गेलो ते आमच्या कुठे निर्णय घेतात आम्हाला काय माहिती. उठून जा मग त्यात आम्ही उठून घेऊ त्याला तिथे सांगितलं आम्ही आपली मागितली पाहिजे म्हणून पण जाम दे आम्ही विषय सोडून गेला. त्यानंतर शिमगा उत्सवाला त्यांनी त्यांच्या कोणी निर्णय घेतला आम्हाला काय माहिती आहे त्याचे निर्णय काय झाले आपल्याला माहिती आहे. आमच्या गावातल्या काही लोकांची तळी त्यांनी घेतली नाही निशाण पॅटी घेतली. असा संबंध कुठे आहे तो सांगा. तो उदाहरणार्थ फाउंडेशन तिकडे राहील. तुम्ही आमच्या मिटिंगला आम्ही मिटिंग एकत्र बसलो काही मिटिंग झाले काही ते विचारत आले पण त्या आमच्या गावात येणाऱ्या निशाण काढीनं आमची तळी न देणं आमचं अर्पण करणं कितपत योग्य आहे तुम्हाला पटतंय काय. मग आता सांगा ना हे जे आम्ही जे काय बघतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे. चुकीचंच आहे ना.
मग ते जे काय जन आक्रोश वगैरे काय करतायत ते योग्य आहे की नाही आपणच बघा. तुम्ही फक्त म्हणतो समर्थनार्थ काय सभा नवीन आणली हेही मुद्दे आहे. तर तिसरा मुद्दा, जी कोणती ती सोसायटी स्थापन झालेली त्याची सोसायटी आहे त्यांचं मत आहे की आपल्याला त्रास होतो, आरतीचा काय वेळा त्रास होतो त्यांना ना, असंच आहे त्याचं मत ना. माझ्या मते तिथे मी 2 वेळा आरतीला गेलेलो. 5 ते 7 मिनिटं आधी जाते ना तुमची. त्या आरतीमध्ये स्पीकर वापरला जात नाही, कुठला माहीत नाही. मी 2-3 वेळा गेलो. डमरू, घंटा आणि शंख, डमरू, घंटा आणि शंख, स्पीकर नाही, ढोल नाही आणि काय ते भस्म वगैरे कुठे फारी दुपारती पुरव भस्म नव्हे. अशा आरतीचा जर कुणाला त्रास होत असेल तर हिंदुस्थानात राहण्यात यायला अधिकार आहे का? सावट सोडून हिंदुस्थानात कमी होतो. शंख, घंटा आणि डमरू हे आपले शुभसंकेत आहेत. आपल्या घरात वाजावे असे आम्ही म्हणत असतो, ते मी कानात पडले ते शुभसंकेत आहेत ना. हे तुम्ही वाजवू नये, टिप्पणी तुमची बदल जाते का म्हणू? ही वाडी आमची आहे, आम्ही सुटून आहोत. तिसरा मुद्दा, यांना आता त्या शंखडमरूचा त्रास होतो. उद्या आमचे 9वी उत्सव असतो किंवा आमची गणपतीची मिरवणूक विजय घालून जाते, बाजूला जे राहतात त्यांना उद्या ह्याचा पण त्रास होईल. आम्ही काय गणपतीच्या मिरवणुका काढायच्या नाहीत का? याच्यासाठी नाही काढायच्या. यांचं ऐकायचं का या सोसायटीच्या लोकांचं? तुम्ही यांचा ऐकणार आहात का? हेच विचारतोय मग. आणि ह्या लोकांना असा त्रास होतो. इथे काय मशिदीचा कुठचा प्रकार नाही. आपण हिंदू आहोत, हिंदूमध्ये कुठं आहोत. आपण पुढच्या व्हायचं जाऊया. हिंदूंचा प्रश्न झाला. त्यानंतर ते काय म्हणतात ते गर्द काय ते हे आपल्या मुलांना काही माहीत नसताना हे शब्द त्यांच्या कानावर पडत आहे. आता विचार करा, छोटी मुलं त्या रील्स बघताय, म्हणजे ते काय ते तुमच्या सभेच्या वगैरे ते बघतायत ती मुलं. त्या दिवशी छोटा मुलगा आमचाच म्हणायला लागला, बाबा हे काय आहे आमच्या वाडीत काय चालू आहे? व्यवसाय म्हणते, कर्ज म्हणते, गांजा म्हणताय, हे काय आहे? आता त्या मुलाला मी काय उत्तर देऊ सांगा तुम्ही? मी उत्तर देऊ शकतो काही व्यवसाय किन्नर वैसे काही चालतंय आमच्या वाडीला, मी त्याला काय उत्तर देऊ? म्हणजे हे चिंतून कोणा बोलत आहे? विचार करा. म्हणजे नामुष्की किंवा जी काय बदनामी होती ती कोणाची होते? आमची होते. त्यासाठी आम्ही आज पोटलो आहोत. कारण तुम्ही शिंतोडे मिळवताय, खोटे आरोप करताय, पण त्याच्या परिणाममुळे होत आहे तर आमचं ग्रामस्थावर होत आहे. यासाठी आम्हाला ऐकावं लागलं. आणि विनाकारण खोटे आरोप करू नका. त्यांच्यावर खोटे आरोप करून तुम्ही नमलाय. खरं असतील तर पुरावे घेऊन या. अगदी ग्रामपंचायत स्तरापासून तहसील, SP, कलेक्टर सगळं तुम्ही तयार केलेलं आहे, पण कुठचाही पुरावा तुमच्यापर्यंत येत नाही. 2-3 वेळा पोलिसांनी त्यांची इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे, काहीही पुरावा नाही. प्लस CC कॅमेरे त्यांचं पूर्ण CC कॅमेरे आहे. तुम्ही CC कॅमेरे त्यांच्या तिकडे चेक करा ना, त्यातही काय होत नाही आहे. तरी पण ओरड चालूच आहे. का अशी ओरड करताय? हे मुद्दे तुमच्या खोटे करण्याची ताकद आहेत का? तिसरं, आता यांची जी जागा आहे ती कुठे डोंगरात नाही, अगदी आपल्या रस्त्यापासून राज्यमार्गापासून अगदी 100 मेमेच्या आत आहे. आणि विचार करा, आपलं पोलीस प्रशासन एवढं काही झोपलेलं आहे का की असे धंदे असे रस्त्याच्या कडे व्हायला की डोंगरात होईल? पण आपल्या प्रशासनावर विश्वास आहे ना, तरी पण तुम्ही कुठे आरोप करताय? बघा, म्हणजे खोटे आरोप करण्याची जी काही वेळ आलेली आहे ना, ती कितपर्यंत गेलेली बघ. करा आरोप, पण विचार कोणतरी करा. लहान मुलांचा विचार करा, की वाडीतले कोण लोक आहेत ते बघा. अशा प्रकारे खोटे आरोप करण्याची ना आपल्या घरात ते आले आहेत ते करतात. ते का मुख्यमंत्री आले शेती करण्यासाठी आले असं नाही. ते मोदीचे हल्लेला होते ना, शेती करण्यासाठी आलेले आणि हे धंदे करतायत असं. तर मी काय म्हणतो, ते शेती करण्यासाठी आलेले असं त्यांचं म्हणणं होतं. बरोबर आहे, शेती करण्यासाठी आलेले होते. मी त्याची चर्चा केली त्या दिवशी. त्यांनी काय ते फुलझाडं वगैरे ते काही बियाणे वगैरे आणलेली होती, त्याचे तिने रोपं उगवण्यासाठी काहीतरी तिथेच काहीतरी एक वापा वगैरे घेऊन ते बियाणे हात केलं होतं ते लावण्यासाठी. तर इथे कुठेतरी कुसरमेत वगैरे काहीतरी जागा भाड्याने घ्यायची होती. बघा, जागा भाड्याने घ्यायची होती. त्यासाठी
आमच्याच वाडीतील जो विरोध करतोय आणि हे सर्व कुठं बसवतोय तो. त्याने यांनाच कारण यांच्याबरोबर तोच होता पहिला ना. कारण ह्याने या सर्वांना सांगितलेलं होतं की ह्या वाडीतल्या ग्रामस्थांची कुठेही तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका. आणि हे वाडीतले लोक अतिशय वाईट लोक आहेत, त्यांच्याशी कुठचाही संबंध ठेवू नका. तर ते आमच्याशी 21पासून त्यांचा आमचा काही संबंध नव्हता. हे कोण आहे काय करते आम्ही कसं जास्त करत नव्हतो. आले काय करताय का देवाचं आहे आणि नाही त्या शिवरात्रीला जायचं, पाया पडायचं आणि पाले यायचं. चालू झालं. आता ते शेतीचा विषय आला त्यांच्या घरी. तो किती आजकाल सांगत होते की आम्ही तिकडे लोडवेकडे कधी जमीन घेतलेली म्हणजे भाडेतत्व येणार होतं, तिथे लागवड करणार होतो. आणि ते काय ते भाडेतत्वाचे पैसे त्या व्यक्तीकडे दिले. त्या व्यक्तीकडे दिले आणि आम्ही आज वाट बघतो ते रोपं काढायला लावायचे आहे. बरेच दिवस झाले, 10-15 दिवस झाले, किंवा आम्हाला काय सांगत नाही ते रोपं काढायला लावा. पण शेवटी त्या व्यक्तीकडे काय ते आपण गेलो त्यांचं म्हणून. तिथे गेलो, त्याला विचारलं बाबा आमची रोपं लावायचं आहे. तू त्याने डायरेक्ट यांना शिवी घालायला सुरुवात केली. अरे तू आम्ही आमची जमीन अडवून ठेवली आहे, त्या पैशाचं का? किंवा ते आम्हाला काही समजलंच नाही. आम्ही पैसे तर केव्हाच दिलेले होते. मग त्या व्यक्तीला विचारलं बाबा पैसे आम्ही तुला दिले, त्याला का पोच झाले नाही? तर नाही इकडे वापरूया तिकडे वापरूया म्हणजे रोजच्याप्रमाणे. ते काय रोजचाच धंदा, तर पुढचा काय नवीन नाही. त्यानंतर दुसरं सांगतो तुम्हाला, ह्याच व्यक्तीने म्हणजे या लोकांना म्हणजे मिरवणुकीचे फाउंडेशनचे लोक आहेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला एक समाजकार्य म्हणून या गावातील मुलांना वह्या वाटप दप्तर वाटप असं करायचं आहे. ह्याने काय सांगितलं ही व्यक्तीने, तुम्ही ह्या गावातील लोकांना काहीही या मुलांना वह्या वाटप दप्तर वाटप काही करू नका. हे लोक एवढे वाईट आहेत, जरी तुम्ही मदत केली तुम्हाला शिवाय लागते. म्हणून काय केलं, पंदूरला नेऊन त्यांनी वह्या वाटप करायला लावलं. त्यांच्याजवळ फोटो आहेत, त्यांनी मला दाखवले. म्हणजे पंदूरला जाऊ, इथल्या आमच्या मुलांना जर मदत झाली असती तर त्यांनी करू दे की नाही, पंदूरला जाऊ, त्याचे फोटो आहेत की त्यांनी मदत जाऊन पंदूरला करायला लावलं. ही मदत जर आमच्या मुलाला झाली नसती, म्हणजे किती वाईट पसंत या वारीबद्दल. आणि हे असं खोटं अजूनपर्यंत खोटं. आम्ही इतकी किती गप्प बसायचं. काही लोक आपल्याची राहिली पाहिजे ना, बरोबर ना? ठीक आहे, मी आता कप्पू बोलले मला वाटतं, जास्त लांबलं आहे माझं. मी आता इथे थांबतो. पण बघा, विचार करा, माझे विचार तुम्हाला पटले तर बघा, की माझे विचार मी मांडले बघा, पटले तर धन्यवाद.